Parts of speech. There are 8 parts of speech in English. Every word in English belongs to one of these groups. 8 parts of speech are noun, pronoun, verb, adjective, adverb, preposition, conjunction, interjection. Now we see introduction of each parts of speech. First is noun, means naam, a word that names a person, place, thing or idea. Noun means व्यक्ती, वस्तू, स्थळ किंवा कल्पना दर्शवणारा शब्द. फॉर एक्झाम्पल राम, मुंबई, इंडिया, बॉय, सिटी, फ्लॉवर. फॉर एक्झाम्पल राम इज अ गुड बॉय. राम चांगला मुलगा आहे. इथे राम हे नाउन आहे कारण ते त्या एका व्यक्तीचं नाव आहे. नेक्स्ट एक्झाम्पल इज मुंबई इज अ बिग सिटी. मुंबई मोठं शहर आहे. इथे मुंबई हे नाउन आहे कारण की ते एका स्पेसिफिक प्लेसचं ठिकाणाचं नाव आहे. नेक्स्ट इज प्रोनाउन मीन्स सर्वनाम. जे नाउनच्या ऐवजी वापरलं जातं त्याला प्रोनाउन असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल्स आय, यू, ही, शी, इट, वी, दे आर एक्झाम्पल्स ऑफ प्रोनाउन्स. फॉर एक्झाम्पल दे आर प्लेइंग क्रिकेट. ते क्रिकेट खेळत आहेत. इथे दे हे प्रोनाउन आहे आणि ते बॉईज किंवा प्लेयर्स या शब्दांच्या ऐवजी वापरलं आहे म्हणून दे हे प्रोनाउन आहे. नेक्स्ट एक्झाम्पल इज ही इज माय फ्रेंड. तो माझा मित्र आहे. इथे ही हे प्रोनाउन आहे. त्या मित्राच्या नावाच्या ऐवजी ही असं प्रोनाउन वापरलं आहे. नेक्स्ट इज वर्ब मीन्स क्रियापद. म्हणजे कुठलीही ॲक्शन किंवा स्टेट दाखवणारा जो शब्द असतो त्याला वर्ब असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल रन, ईट, राईट, गो ही क्रियापदं मीन्स वर्ब्स आहेत. फॉर एक्झाम्पल शी राईट्स अ लेटर. ती पत्र लिहिते. इथे राईट्स हे वर्ब वापरलं आहे म्हणजे ते कृती दर्शवते. ती काय लिहिते? पत्र लिहिते. शी राईट्स अ लेटर म्हणून इथे राईट हे क्रियापद आहे. नेक्स्ट एक्झाम्पल इज दे आर रनिंग फास्ट. ते वेगाने धावत आहेत. इथे रनिंग मीन्स रन हे क्रियापद वापरलं आहे, वर्ब वापरला आहे बिकॉज इट्स शोइंग कंटिन्यूअस ॲक्शन. दे आर रनिंग. सो रन हे वर्ब आहे. नेक्स्ट इज ॲडजेक्टिव्ह मीन्स विशेषण. ॲडजेक्टिव्ह नाउन किंवा प्रोनाउनला डिस्क्राईब करतात. फॉर एक्झाम्पल्स गुड, टॉल, ब्युटिफुल, बिग आर ॲडजेक्टिव्स. नेक्स्ट एक्झाम्पल इज ही इज अ टॉल बॉय. तो उंच मुलगा आहे. इथे टॉल हे ॲडजेक्टिव्ह आहे जे त्या मुलाला डिस्क्राईब करतं. इट्स अ ब्युटिफुल फ्लॉवर. हे सुंदर फूल आहे. इथे ब्युटिफुल इज ॲन ॲडजेक्टिव्ह डिस्क्रायबिंग द नाउन फ्लॉवर.
Next is adverb, means kriya visheshan. An adverb describes a verb, adjective, or another adverb. For example, quickly, slowly, very, well are adverbs. For example, she sings sweetly. ती गोड गाते. Here, sweetly is an adverb. It tells how she sings. Next example is he runs fast. तो वेगाने धावतो. Here, fast is an adverb which describe verb runs. Means तो कसा धावतोय? Fast, वेगाने धावतोय. Fast is adverb. Next is preposition. Preposition shows the relation between noun, pronoun or other words in sentence. For example, in, on, under, by, with, to are prepositions. For example, the book is on the table. पुस्तक टेबलवर आहे. Here on means वर. हे preposition आहे. Next example is he lives in Pune. तो पुण्यात राहतो. Here in हे preposition आहे जे शो करतं की तो कुठे राहतो. Next is conjunction. हे दोन शब्दांना, वाक्यांना जोडण्यासाठी वापरतात. For example, and, but, because, although are examples of conjunction. For example, I like tea and coffee. मला चहा आणि कॉफी दोन्ही आवडतात. Here and is a conjunction because it joins two nouns, tea and coffee. Next example is he is poor but honest. तो गरीब आहे पण प्रामाणिक आहे. Here but is a conjunction joining two opposite ideas like poor but honest. Next is interjection. It used to express sudden feelings or emotion. For example, wow, oh no, hey. These are interjections. For example, wow, it's amazing. वाह, किती छान आहे. Here, wow is an interjection expressing happiness or surprise. आनंद किंवा आश्चर्य व्यक्त करतं. Next example is, oh no, I forgot my keys. अरे नाही, मी किल्ल्या विसरले. Here, oh no is an interjection expressing regret or shock. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे पुढच्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स येतील. थँक यू. धन्यवाद.